थँक्यू सो मच. हा होता अर्थातच शेष महाराष्ट्राचा कर्णधार. 2 डॉट बॉल आलेत प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि आता 4 बॉल मध्ये 11 करायचे आहेत. केतन मात्रे ते जोडला जातोय. ठाणे रायगड क्रिकेटचं पॉवर हाऊस आहे आणि तुम्ही त्याचे नेतृत्व करताय. कसं वाटतंय तुम्हाला? इथे खेळायला तर खूपच भारी वाटते आणि आजचा क्राऊड बघून तर एवढी मजा येईल खेळायला. आणि माझ्यासाठी म्हणजे आमच्या सर्वांसाठी ग्रामीण प्लेयरांसाठी वर्ल्ड कप आहे आम्हाला हा. सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न केतन, आज तुम्ही तुमचा बॅनर पाहताय या स्टेजवरती. कसं वाटलं जेव्हा पहिल्यांदा तुम्ही पाहिलं पहिल्या दिवसामध्ये की केतन मात्रेचा बॅनर होता या स्टेजवर? जेव्हा मी पहिली मॅच खेळायला आलो तेव्हा दादा मला बोलले होते की तुला काहीतरी समजेल 1-2 दिवसात. अंपायर पण रिव्ह्यू मला आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा मला फोटो आला तेव्हा असं झालं की माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि कारण की त्यांनी बॅनर लावले आणि मी ते बघून खूप आश्चर्यचकित झालेलो आणि माझं मन खूप भरून आलेलं तेव्हा. 20वं पर्व या स्पर्धेचं, एकंदरीत या स्पर्धेचं संपूर्ण स्वरूप पाहता, या स्पर्धेचे प्रेक्षकांची गर्दी पाहता, आयोजन पाहता, काय वाटते तुम्हाला? भारतातील सर्वात लोकप्रिय स्पर्धा खेळण्याचा मान आणि तिथे हा फोटो, खरोखरच अभिमानास्पद कामगिरी तुमच्यासाठी देखील आहे. तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो ठाणे आणि रायगड टीमला. यानंतर हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पाहायला मिळेल. ठाणे रायगड पॉवर हाऊसला एकत्र केलं विनोदजी रतन पाटील आणि त्यांच्या विरोधात शेष महाराष्ट्र ही लढत पाहायला मिळणार आहे. परंतु मित्रांनो, आपण चालू असलेला सामना पहा. तिथे नक्ष 11 दादागिरी प्रस्थापित करतोय RA11 खार्डी संघाच्या विरोधात. कोण जिंकेल हा सामना पाहूया. जाऊया कॉमेंट्री बॉक्सकडे. 4 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता होती. हा फुल टॉस होता, त्याच्यावर टीव्ही अंपायरची मदत घेतलेली आहे ऑन फील्ड अंपायरने. या टीव्ही अंपायरचा निर्णय काय येतोय? बॉल तर बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील गेलाय. येस, बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल गेलाय, परंतु शेवटी टीव्ही अंपायर आता चेक करतील हा फुल टॉस बॉल योग्य आहे का. त्याच्यासाठी सर्व खेळाडू एकत्रित आपल्याला पाहायला मिळतात जमलेले. पुन्हा एकदा तीच क्रीडा नगरी, स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरी, आणि त्याच क्रीडा नगरीमध्ये हे सर्व प्रेक्षक. नो बॉल आणि फ्री हिट असेल. धावा मिळतील 5. या अगोदरचे 4 चेंडू कुणाल सर आपण पाहिले तर निर्धाव आले होते आणि संपूर्णपणे मॅच मध्ये कमबॅक केलं होतं ते RA11 खाडी टीमनं. परंतु इथे कुठेतरी हा फ्री हिटचा बॉल, नो बॉलवर आलेला चौकार आणि त्यानंतरचा मुक्तपणे खेळण्याची ही नामी संधी मात्र ऐतीच चालून आले ती पवन केणेला. इथे मिस्टामिंग स्ट्रोक आहे, बॉल समोर पडला अगदी बडॉनच्या दिशेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला जातोय आणि या 2 धावा मात्र पूर्ण होत असताना दुहेरी धावांचं योगदान. आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 गडी गमावले ते फलंदाजी करत असताना नक्ष 11 संघांना धावा झाल्या ते 69. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 4 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. 3 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहिले 4 विकेट गमावले होते आणि नक्ष 11चे 3च विकेट आहेत. म्हणजेच काय, 3 बॉल मध्ये 3 धावा जरी केल्या तरी देखील नक्ष 11 भिवंडी हा संघ इथे जिंकू शकतो. यानंतर होणाऱ्या सामन्याच्या दोन्ही टीमला विनंती, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर तुम्हाला यायचंय. 3 धावा जरी काढल्या विकेटच्या आधारावर तरी देखील नक्ष 11 भिवंडी हा संघ इथे जिंकू शकतो. शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस खुलला होता. अगदी सावधानतेने मात्र इथे 1 धाव घेण्यात आले. जपून खेळलं जाते. आता मात्र माहिती आहे हा सामना जवळजवळ नक्ष 11 संघाच्या बाजूनं थोडासा फिरत असताना धावफलकावर धावा लागल्यात त्या 70 धावा. इथे बरोबर आता मात्र गरज असेल ती 3 धावांची. पवन केनेला सिंगल रन काढायला सांगणं म्हणजे खऱ्या अर्थाने एक वेगळीच गोष्ट आहे आणि त्याने त्याच्यानंतर दाखवून दिलं कशा पद्धतीने सिंगल रन घेतली जाते. पवन केनेने जर सामना जिंकून दिला तर रजनीकांत गायकवाड मानपाडा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. 2 बॉल मध्ये आता धावा करायच्या 3. 2 केल्या तरी देखील जिंकू शकतो संघ नक्ष 11 भिवंडी. व्हॉट अ मॅच. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. आर्यन भोईर त्याच हायवे दिवा भिवंडीचा गोलंदाज आहे आणि तोच आता नक्ष 11च्या विरुद्ध खेळताना दिसतो या मॅच मध्ये. समोर असेल भावेश पवार. 2 चेंडू 3 धावा, परंतु 2 धावा जरी काढल्या तरी देखील संघ नक्ष 11 भिवंडी इथे जिंकू शकतो.
आर्यनचा हा बॉल अगदी हलक्या हातानं यावेळेस मात्र पहा सिंगलच अगोदरच प्री डिसाइडेड आहे मनामध्ये की मला मात्र सिंगल घ्यायची आहे, कोणतीही जोखीम पत्करायची नाहीये, कोणताही धोका नको या क्षणाला आणि तेच ठरवलंय. दोघंही विस्फोटक फलंदाज आहेत. टेनिस क्रिकेट विश्वामधील एक लोकप्रिय जोडी आहे. गोरसई गावचे पवन कणे आणि भावेश पवार, परंतु मॅच सेव्ह करत असताना एक बॉल आणि 2 धावांची आवश्यकता आहे आणि इथे एक धाव जरी काढली तरी देखील नक्ष 11 भिवंडी हा सामना इथे ते जिंकू शकतात, बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचू शकतात. एका बाजूला आर्या 11 खार्डी दिनेश शेठ हिरामन पाटील यांचा संघ पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला योगेशजी पाटील यांचा संघ नक्ष 11 भिवंडी आपल्याला पाहायला मिळतोय. खुल्या गटातील फायनलच्या पूर्वीचा फायनलचा सामना नक्की या स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये रंगत असताना आणि प्रेक्षकांना विनंती आहे, सामना जर आवडला असेल तर एकदा या दोन्ही टीमसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. प्रत्येकाने टाळ्या वाजवा, कारण हा सामना शेवटच्या टप्प्यामध्ये जाऊन पोहोचलाय. शेवटच्या बॉलवर धावा करायच्या 2, 1 केली तरी देखील नक्ष 11 भिवंडी हा सामना इथे जिंकू शकतात. टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळालाय. लास्ट बॉल थ्रिल, शेवटच्या चेंडूवरचा थरार मात्र तमाम क्रीडा रसिकांना मात्र अनुभवायला मिळतोय. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरी अक्षरशः नाहून निघाले. आज मात्र प्रेक्षकांनी 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे, परंतु बरोबरी जरी साधली तरी इथून मात्र जिंकता येण्यासारखं आहे ते नक्ष 11 या टीमला. त्यामुळे सगळ्याच क्रीडा रसिकांचं लक्ष मात्र या शेवटच्या बॉलवर लागलंय. आर्यन भोईर मात्र तयार होतोय. ग्राउंड बदललं परंतु चर्चा तीच आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरी सज्ज झाली या मॅच साठी, या स्पर्धेसाठी. 11 दिवसाचा महासंग्राम तुमच्या भेटीला आला. ऑलमोस्ट 100 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसले आणि त्याच्यापैकी हा एक सर्वात महत्वाचा सामना तुमच्या समोर रंगत असताना शहरी गटातला जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर 1 धावेची आवश्यकता. डायरेक्ट हिट आणि तो कोणी केलाय? उस्मान पटेलने केलाय. इथे चित्र बदललेलं आहे. उस्मान ने बरोबर हिट केलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो करत असताना उस्मानने हिट केला आणि हा सामना इथे जिंकलेला आहे. आर्या 11 खाडी दिनेश शेठ हिरामन पाटील यांच्या संघाने नाहार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर दिनेश हिरामन पाटील यांचं टेन्शन वाढलं होतं आणि आता मात्र टेन्शन दूर होत आहे आणि 3-3 हजार रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आता या आर्या 11 खाडी टीमच्या खेळाडूंना अभिनंदन. सिंगल काढण्याच्या नादामध्ये इथे नक्ष 11 भिवंडीने हा सामना गमावलाय असं मी म्हणेन, कारण मी मगाशीच उल्लेख केला होता, बिलाल देखील तेच बोलत होता, अशी सिंगल रन धावूनचा फायदा नाहीये, तुम्हाला मारायचं होतं आणि पवनला सिंगल काढायला सांगणं म्हणजे सर्वात चुकीचा निर्णय होता. पवन चांगला खेळत होता आणि शेवटी हा सामना इथे जिंकलाय. दिनेश शेठ हिरामन पाटील यांचा संघ आर्या 11 खाडीने अभिनंदन. प्रेक्षकांना विनंती आहे, कोणीच ग्राउंडच्या आतमध्ये जाणार नाही. लगेचच आता सामना सुरू होईल.